प्रमाणे बघितलं तर नुकतं आता 26 सप्टेंबरला पहिलीपासून पेन्शन योजनेची पेन्शनपेक्षा या ठिकाणी शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे आणि 15 मार्च योजनेची बाब आहे. आणि दुसरी गोष्ट की शिक्षण सेवक म्हणजे समजा आता आम्ही जॉब करत आहोत तर परत जिल्ह्यामधून आलेल्या शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये आज 21 मार्च रोजी मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने या ठिकाणी हा मोर्चा निघतोय. आपल्यासोबत या ठिकाणी शिक्षण सेवक पद रद्द करा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोल्हापूर अशी फलक घेऊन जे आहेत इथले शिक्षण सेवक जे आहेत ते वेगवेगळ्या तालुक्यामधून इथं आलेले आहेत. कुठून आलाय तुम्ही? कुठला तालुका? मी चंदगड तालुक्यामधून आले. अच्छा, काय प्रामुख्याने मागणी आहे? तर आमची प्रामुख्याने मागणी आहे की आज जे शासनानं जाचक शिक्षण सेवक पद निर्माण केलेले महाराष्ट्रामध्ये ते आता रद्द व्हायची गरज सध्या भासलेली. कारण खूपच तटपुंजा मानधनामध्ये जवळपास 35-40 वय क्रॉस असणारे शिक्षण सेवक हे आपली सेवा बजावत आहेत आणि शासनाने कुठेतरी काटकसरी धोरण 2000 मध्ये अंमलबजावणीमध्ये आणलं होतं. पण खरं तर आता त्याची काही गरज नाही. कारण केरळ सारखी 1 लाख कोटीची असणारी अर्थव्यवस्था जर तिथं पूर्ण पगार देत असेल शिक्षकांना तर महाराष्ट्र शासनासाठी खरंच एक लाजिरवाणी गोष्ट आहे की 5 लाख कोटी आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की आमची अर्थव्यवस्था एवढी मोठी आहे. पण खरंच लाजिरवाणी पद्धत शिक्षक या पदाचं शोषण करणारी आज महाराष्ट्र शासनाने राबवलेली आहे. शिक्षण सेवकांच्या आर्थिक कळवणूक करणारी ही योजना सुरू आहे ती बंद झाली पाहिजे अशी मागणी आहे. का रद्द व्हावं असं थोडक्यात सांगा. कारण आता सध्या शिक्षकाचं वय आहे ते 30 ते 35 वर्ष पुढे आहे. त्यामुळे शिक्षण रद्द होणं आवश्यक आहे. कुठला तालुका? महा तालुका, सांगली जिल्हा, आटपाडी तालुका. काय वाटतंय तुम्हाला, का शिक्षण सेवक रद्द व्हायला पाहिजे? शिक्षण सेवक रद्द व्हायला पाहिजे कारण या तटपुंच्या पगारावर काम करणं इतकं अडचणीचं झालंय की बाकीच्या बाहेरच्या लोकांचं कर्ज काढून आम्हाला कुटुंब चालवणं खूप अवघड झालंय आणि समाजामध्ये जो मान सन्मान होता तो इतक्या या पगारामुळे चालवणं खूप खूप अवघड झाले. त्यामुळं सरकारनं याचा विचार करावा आणि आमच्या कुटुंबाचं, आमच्या आई वडिलांचं, कारण आम्हाला लागायला 35 वर्ष लागलीत, त्यानंतर आई वडिलांच्या गोळ्या हे सगळं चालवणं अतिशय निकृष्ट झालंय. म्हणून शासनाला नम्र विनंती आहे, अगदी नम्र विनंती आहे की खरोखर हे शिक्षण सेवक पद रद्द करावं आणि आम्हाला एक न्याय द्यावा एवढीच कळकळीची विनंती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षण सेवक रद्द व्हावं यासाठी प्रयत्न करताय, निवेदन देणे असेल, आंदोलन, दुसरा मोर्चा कोल्हापुरातून होतोय, तरी सुद्धा जर राज्य सरकारनं दुर्लक्ष केलं तर पुढचं पाऊल नेमकं काय असणार? आपण एक राज्यस्तरावर मागे सांगितल्या परिषदेचं आयोजन करतोय की जी कोल्हापुरातून उठावाची ठिणगी किंवा मोर्चाची जी ठिणगी पडलेली आहे, आम्हाला फक्त शासनाला हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही उच्च शिक्षित आहोत, वयाच्या 35, 40, 42व्या वर्ष नोकरीला लागलेलो आहोत, आम्हाला पेन्शन तर नाहीच आहे. पण ही जर 3 वर्ष काढून ठेवली तर मिळणाऱ्या नोकरीमधून आम्ही ज्यांच्यासाठी नोकरी करणार आहोत ते कुटुंब भविष्यात वाऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. आमच्या मुलांना जगवणं, आमच्या वयोवृद्ध आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, पण जर कागदोपत्री आकडे बघितले तर ते आकडे 16,000च्या पद्धतीत खेळायला लागले. आज महागाई पाहता या 16,000मधलं ग्रामीण भागामध्ये देखील घरभाडं 5 ते 6,000 रुपये आहे आणि राहिलेल्या पगारामध्ये जे काही आई वडिलांचा असेल, कुटुंबाचा असेल, औषध पाण्याचा खर्च आहे तो आम्हाला पेलवत नाहीये. पेन्शन नसल्यामुळे किंवा सेवक कालावधीत असल्यामुळे यदाकदाचित एखादी अनुचित घटना शिक्षण सेवकांच्या बाबतीत घडली तर त्या लोकांना अनुकंपा देऊ नाहीये. त्यांच्या फॅमिलीलाही प्रकारची पेन्शन किंवा भविष्यातील कोणतीही आर्थिक तरतूद नाहीये. त्यामुळे शासनाला एक विनंती आहे की शिक्षण सेवक पद रद्द करून आम्हाला नियमित अध्यापक या पदावर आमची नियुक्ती केली जावी. आज आमच्याकडे सेवक पदावर असताना देखील उच्च विद्याविभूषित शिक्षक आहेत. आज राधानगरी तालुक्यात असतील, कोल्हापुरातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये डॉक्टरेट झालेले शिक्षक आज 1ली ते 7वीच्या मुलांना शिकवतात. मग इतकी गुणवत्ता असताना आमचं आर्थिक आणि मानसिक स्थैर्य नसल्यामुळे आम्ही कुठेतरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. खरं तर तुम्ही प्रॉपर कुठला जिल्हा तुमचा आणि इथं कोणत्या तालुक्यामध्ये तुम्ही अध्यापनाचं काम करता? तर मी प्रॉपर माझा तालुका आहे पाथरी, जिल्हा परभणी. तर मी कोल्हापूरमधील चंदगड या ठिकाणी एक शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहे. तर या मोर्चानिमित्त आमची एकच सर्व शिक्षण सेवकाची मागणी आहे की शासनानं हे शिक्षण सेवक पद हे कायमस्वरूपी रद्द केलं पाहिजे. आज आपण पाहतो आहे की सर्व भारतामध्ये आज फक्त 2 राज्यामध्ये शिक्षण सेवक पद आहे. तर त्यामुळे आमची सर्व शिक्षण सेवकाची कळकळीची विनंती आहे की या तुटपुंजा मानधनावर आम्हाला आमचं कुटुंब हे आम्ही उदरनिर्वाह करू शकत नाहीत.
त्यामुळे सरकारला आमची एक विनंती राहील की आता तरी हा मुद्दा समजून घेऊन आमच्या सर्व शिक्षण सेवक बांधवांची त्यांनी एक शिक्षण एवढ्या लांबून तुम्ही या ठिकाणी आलाय, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न या 16,000 मध्ये निर्माण झालेला आहे. एकूणच पाहिलं तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व जे शिक्षण सेवक आहेत या ठिकाणी या मोर्चासाठी आलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत की शिक्षण सेवक पद जे आहे ते रद्द झालं पाहिजे आणि या अनुषंगाने वेगवेगळ्या जे आहेत ते प्रयत्न सुरू आहेत. आणि जरी या मोर्चानंतर राज्य सरकारनं काही पावलं उचलली नाहीत, काही ठोस निर्णय घेतला नाही, त्यानंतर मात्र एक वेगळी भूमिका ही सर्व शिक्षण सेवक घेतील असा इशारा या निमित्तानं या शिक्षण सेवकांनी दिलाय. यानंतर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.